शेतकरी संपामुळे उस्मानाबाद येथील दूध पुरवठ्यावरती परिणाम झाल्यामुळे लोकांना कोरा चहा प्यावा लागतोय। हॉटेल व्यावसायिकांना दुधाचा पुरवठा होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा ग्राहकांना बिन दुधाचा चहा दिला जातोय। ग्राहकांकडे सुद्धा काही पर्याय नाहीये, त्यामुळे ते सुद्धा कोरा चहा पितात। उस्मानाबादसह सोलापूर, लातूर शहरात ही परिस्थिती पाहायला मिळते। एरवी आरोग्यदायी म्हणून काही जण कोरा चहा पितात, मात्र आता दुधाचाच पुरवठा होत नसल्यामुळे लोकांना सक्तीने कोरा चहा प्यावा लागतोय। बुलढाण्याच्या पूर्णा नदीमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 10 ट्रॅक्टर, 4 टिप्पर, 1 पोकलेन मशीन, 1 होडी आणि रेती उपशाच्या मशीनसह 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त झालाय। तर 10 वाळू तस्करांना अटक करण्यात आली आहे। बुलढाण्यातील नांदुरामध्ये करण्यात आलेली अलीकडच्या काळातली ही सर्वात मोठी कारवाई आहे। दहिसरमधील युनिव्हर्सल स्कूलच्या फी वाढीचा मुद्दा घेऊन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालकांसोबत राज्यपालांची भेट घेतली। फी वाढीबाबत पालकांनी अनेकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन उपाययोजनांची मागणी केली, मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, असं निरुपम यांनी यावेळी सांगितलं। आता राज्यपालांनीच या प्रकरणी जातीने लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। ज्येष्ठ नागरिकांना एटीएमच्या व्यवहारात फसवून लुबाडणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जुन्या एटीएम मशीनमधली विशिष्ट बटनाचा वापर करून एटीएम मशीन हँग केलं जायचं आणि त्यातून मदत करण्याच्या बहाण्यानं ज्येष्ठांचे पैसे लुटले जायचे। नागपूरसह अमरावती, यवतमाळ, आर्वी, भिवंडी आणि मुंबईत अशा पद्धतीनं फसवणुकीची प्रकरणं पुढे आली होती। त्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले। शहरातल्या कोणकोणत्या एटीएममध्ये ज्येष्ठांची अधिक गर्दी असते यावर लक्ष ठेवून ही लूट केली जात होती। जबरी चोरी, घरफोडी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या 5 आरोपींनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। प्रतीक गायकवाड, गणेश लोखंडे, तौसिफ कुरेशी, अलीम खान, नरेश शिंदे अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींकडनं 4,54,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींवरती 2 जबरी चोरी, महिला अत्याचाराचा 1 आणि घरफोडीचा 1 असे 4 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। मालवणचं झील लिओ वराडकर आयर्लंडचा पंतप्रधान झाल्यानंतर वराड गावामध्ये जल्लोष झाला नसता तरच नवल। लिओ वराडकरांच्या विजयानंतर शेकडो वराडकरांनी वाजत गाजत मिरवणूक काढली। लिओ वराडकरांच्या विजयासाठी ज्या वेतोबाला गाऱ्हाणं घातलं गेलं होतं ते गाऱ्हाणं फेडत मंदिरामध्ये पेढे वाटत वराडकरांच्या घरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। त्यांच्या घरी केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला। आणि यानंतर बातमी एका विद्यार्थिनीच्या जिद्द आणि चिकाटीची। गडचिरोलीमधल्या कुरखेडा तालुक्यातल्या घाटी गावच्या आचल राऊत या विद्यार्थिनीनं पायांनी पेपर लिहून 12वीच्या परीक्षेत 63% गुण मिळवलेत। आचलला जन्मजातच 2ही हात नव्हते, त्यामुळे तिनं आपल्या पायानंच हे पेपर लिहिले। कोणती शिकवणी न लावता आचलनं 10वीमध्ये 77% गुण मिळवले। त्यानंतर 12वीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेत 63% गुणांची कमाई करत ती उत्तीर्ण झाली आहे। सध्या ती MSc ITचं शिक्षण घेत असून भविष्यामध्ये तिला न्यायाधीश बनायचं आहे।